मित्रांनो फायनली तो क्षण आलाय. आता म्हणजे लहानपणी आपण रानात काम वगैरे करताना बघायचो की वरून विमान चाललंय रे, कसं असेल काय असेल. आज स्वतः विमानात बसलोय. ते दिवस पण आठवतात आणि आजचे दिवस पण आजचे दिवस तर आहेत सोबत. मस्त वाटतंय नाही का हर्षद? तुला काय वाटतं त्याची फिलिंग? काय बोल ना काहीतरी, तू किती शांत आहे. तुला मस्त वाटतं? मला तू तर अजित दादाच्या चालू गेला रे. चांगलं वाटतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि कसं आहे तुम्हाला वाटत असं नटून थटून चाललाय कुठं, तर आपण चाललोय आता पुण्यावरून हैदराबादला आणि विमानाने चाललोय. ठीक आहे, तर आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा विमानामध्ये बसतोय आणि असं आतून एकदम उकळ्या फुटात येते. पण आपल्याला एका कंपनीचं न्यूट्रिशन रिलेटेड प्रमोशन आहे, त्यासाठी जायचंय. आणि त्या एक ब्रँड मार्केटमध्ये आणतात नाही का, तर त्यासाठी त्यांनी आपलं सिलेक्शन वगैरे केलं. तर ठीक आहे, तर आता जायचंय तिकडे. आणि काय बोलावं ते पण सुचत नाही मला आता. आनंद. मी नाईट करून आलोय, तुम्हाला कळते का? मी नाईट करून आलोय, मला झोप येत नाही अजून. रात्रभर सुद्धा मला झोप नव्हती आली. तर आता आवरलोय, आता कॅब येणार आहे 11-11:30 वाजता येणार आहे. ठीक आहे, 11-11:30 वाजता येणार आहे. मग तिथून एअरपोर्टवरून हैदराबादवरून मग इव्हिनिंगला सेमिनार आहे. तर हा 2 दिवसाचा सेमिनार आहे. आणि आता नवीन नवीन ब्लॉग येणार आहे, भारी भारी ब्लॉग येणार आहे, रील्स येणार आहे. कारण कंटेंट भेटते तुमच्या भावाला, एक्सप्लोर करायला जागा भेटते नवीन. ठीक आहे, तर मी तुम्हाला हेच सांगतोय की तुम्ही काहीतरी स्टार्ट केलं ना, तर तुम्हाला कुठं ना काहीतरी भेटणार आहे. फक्त तुमचे प्रयत्न सोडू नका. चला जाऊया आता एअरपोर्ट कडे निघालोय आम्ही. हर्षल सोबत आहे आणि आता चाललोय. कॅब पण आली होती आपली. चला डायरेक्ट जाऊ. आता आपण पोहोचलोय सिक्युरिटी चेकिंगला आणि जाऊया. सगळ्या बॅगेतलं सामान वगैरे काढतोय नाही का, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे काही. तर चला आता स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस कम्प्लीट करू, कारण व्हिडिओ पण मला जास्त काढता येत नाही. चला थोडा अँक्शियस पण झालोय, कारण फर्स्ट टाइम आहे सगळं. फर्स्ट टाइम म्हणजे विमान प्रवास फर्स्ट टाइम आहे. तर हा हर्षल पण एकदम सबकॉन्शियसली काढा आहे. मजा येते ना हर्षल, पण काहीतरी नवीन. आता डायरेक्ट सगळं सिक्युरिटी चेकिंग करून डायरेक्ट मेन लॉबी मध्ये गेल्यावर कॅमेरा हातात घेऊ. बाय. जस्ट आता सिक्युरिटी चेकिंग केलं आणि आता आपल्या लॉन्च म्हणजे आराम कक्षामध्ये बसलोय. काय वाटते, कसं हर्षल? कशी फिलिंग आहे? माईक दे तुला बोलायला. हा, कशी फिलिंग आहे? बोल ना काहीतरी. हा, चांगलं वाटतंय? अरे वाटतंय? गरम नाही होत ना? मूर्तींचं आहे ना बुक सापडलंय, हाऊ टू बी हॅपी विथ हू यू आर. खूप इम्पॉर्टंट आहे नाही का. बघू काय त्यामध्ये. सुधा मूर्तींचं जर्नी आय थिंक. आणि इथे काय लिहिलं बघा, किती भारी सेंटेन्स आहे. डेडिकेटेड टू ऑल दोज हू आर हॅपी विथ हू दे आर. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. लॉन्च मध्ये आहे ना, अजून आम्हाला किती वेळ आहे बघा आता. एक एक वाजलाय. 1 वाजलाय आणि मी म्हटलं आता जरा बुक्स वगैरे शोधू, काही वाचायला वगैरे भेटतंय का. तर सगळे इकडे पॅसेंजर वगैरे आराम करतात आहे. लाईट लागली आपली फलाटला. चला चला आता लवकर, चला आता लवकर. कोणी दिलं नाही यश आणलंय वडून, साऱ्या संकटांशी असं लढून. ना इकडे तिकडेच भटकत होतो. तर आता आम्ही चाललोय आमच्या डिपार्चरला, नाही गेटला. आणि अजून तुम्ही बघू शकता, हे बघा 1:30 वाजलाय, अजून 2.5-1 तास बरे. तर आम्ही आता गेट टू आहे ना आपलं, लास्टला आलो डायरेक्ट गेट 2 ला. दिस इज आवर. नो फायनली ती वेळ आली, ती गोष्ट आता. आणि आता आम्ही आता जाऊन बसणार विमानात. एवढा आनंद होतोय, फर्स्ट टाइम काहीतरी करतोय नाही का. आणि हर्षल बघ किती अँक्शियस झालाय. झालं ना हर्षल? ते स्कॅनर बिन ओपन करून ठेवले बघ. अरे ते परीक्षा नाही रे, एकदम ओपन करून ठेवलं. रिलॅक्स राहा ना जरा. आनंद होतो रे, बाकी काही नाही. मोकार मोठी लाईन लागली, आपण म्हटलं आरामात जाऊ, आपल्याला काही घाई नाहीये. की काही एसटी बस नाही की लवकर जाण सीट पकडा रुमाल टाका. तर चला जाऊया आतमध्ये गेल्यावर कसं वाटतं ती फिलिंग पण शेअर करतो. ठीक आहे.
अशा आतून उकळ्या फुटात येते. मित्रांनो समोर विमान दिसतंय. फिलिंग अनबिलिव्हेबल. अरे 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 अच्छा भाऊ कसं वाटतंय? ट्रॅफिक होते. मित्रांनो फायनली आपल्याला आपली सीट भेटली आणि हर्षल कशी फिली? ऑसम ऑसम. आणि आपल्याला विंडो सीट पण भेटली. फुल आता फुल व्हिडिओ बाजी होणार आहे आता आणि असलं भारी वाटतंय ना. देश के पालन से हम इस यात्रा को सुरक्षित आरामदायक और बेहतर बना पाएंगे. हमें बेहद खुशी है कि आपको हम हमारे देश के साथ जोड़ सके. प्रस्तुत है आपके लिए इंडिया बाय इंडिगो. धन्यवाद. मित्रांनो फायनली लँड झालोय आम्ही हैदराबाद मध्ये. आणि एवढं वरून काही सिटी काय वगैरे वाटत नव्हती. का नाही हर्षद, तुला काय वाटतंय? असं जस्ट नॉर्मल हैदराबाद सारखं वाटत होतं. काय माहिती एक्सप्लोर करायला पण आमच्याकडे टाइम नाही आता. आता जस्ट कॅब वाल्याचा फोन आला. कॅब खाली येऊन थांबली आहे आणि आता चाललोय आम्ही नाही का. पुढे एक्झिट बघ पटकस तिकडे. अरे रॉंग साईडला काय नेते भाऊ. नवीन आहे जरा आम्ही नाही का हैदराबादला, जरा नवीन आहे त्याच्यामुळे हे एअरपोर्टचं काय आपल्याला माहित नाही एवढं. लोक चाललेत त्यांच्या मागे आम्ही चाललोय. ते बाहेर बघू शकता, हे आमचं विमान होतं. हे दिसते का? झूम नाही करतात कारण एका हातात बॅग आहे माझ्या. हाऊ वॉज द फिलिंग हर्षद भाऊ? हाऊ वॉज द फिलिंग? आता जस्ट आम्हाला आहे ना कॅब वाला आम्हाला आता हॉटेल नेऊन सोडणार आहे. थोडं रेस्ट वगैरे करून मग इव्हिनिंगला आपलं सेमिनार आहे. तर चला जाऊया. हैदराबादचं एअरपोर्ट आहे आणि हे भयंकर मोठे आहे. पुण्याच्या पुढंच नाही. हे ओलाची पार्किंग आहे फक्त. हे बघू शकता तुम्ही. हे जवळपास एखाद्या एकरात असेल, 1-1.5 एकरात. आणि त्याच्यानंतर बाहेरची सुद्धा पार्किंग आहे ओलाची. तर येस चाललोय आपण आता. हे बघू शकता इकडे माग. आणि इकडे गरम वगैरे नाही होते जास्त कारण एवढी मोठी सिटी तर नाही वाटत आहे. असेल बहुतेक. मी पहिल्यांदा चालू आहे हैदराबादला. हे आपले कॅबवाले काका आहे, आता घेऊन चालले तिकडं मित्रांनो. आणि आता दुःखाची बातमी कळली आहे की ते कॅबवाले काका म्हणलेत आम्हाला आता आमचं हॉटेल ताज कृष्णा हैदराबादचं बुक केलंय. तर तिकडे जायला 130 किलोमीटर आहे. 1-1.5 तास लागेल. आधीच माझं डोकं चक्कर. मग किती किलोमीटर आहे? किती म्हणले? 1 तास लागेल का? हा ठीक आहे, 1 तास लागेल जायला. 1 तास गाडीत. ज्याला वॉमिटिंगचा एवढा मोठा त्रास असतो ना, आता कसं तरी जावं लागेल, पर्याय नाही. चाललोय काकासोबत आता त्यांच्या कॅब मध्ये बसू आणि मग जाऊया. अच्छा भाऊ बी रेडी फॉर रेस्ट. मित्रांनो फायनली एंट्री झाली आपली हॉटेल ताजमध्ये, जिथं आपली रूम बुक होती. आणि आलोय आता. ही समोर खूप मोठं हॉटेल आहे. आणि नंतर आतमध्ये गेलो. मध्ये जाऊन मेन प्रोसेस केली. आणि इथला मला इतकं आवडलं की अतिथी देवो भव ही जी आपली रीत आहे यांनी ती पूर्ण केली असं मला जाणवलं. आरती वगैरे केली, कुंकुम तिलक लावला नाही का, एवढं भारी वाटत होतं. नंतर ते तुळशी माळा दिली. एकंदरीत मन प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही कार्ड वगैरे घेतलं आणि नंतर रूमकडे निघालो. तर चाललो होतो लिफ्टने. लिफ्टमध्ये एंट्री केली. आलेला काहीतरी कुठं नाही केला, काहीतरी जाळपत कॉफी वगैरे बनवायला लागलाय. अरे भाई हर्षल काहीतरी बनवतोय ना, काहीतरी बनवतोय आपण. अरे दूध तू घातलं यांनी. काय टाकलं त्यात? मिल्क टाकलं होतं. तर मित्रांनो जस्ट आता फ्रेश झालो आणि
सेमिनारसाठी रेडी झालोय जायला. शर्टिंग वगैरे करायचा होता. जाऊ दे आता, नको म्हणतोय. हर्षल रुमाल कोणाचा रुमाल राहिला होता नाही का? रुमाल इम्पॉर्टंट आहे. चला, पसारा सांगा तसंच पडलेला आहे. जाऊया आता डायरेक्ट. ओके मध्ये आहे सगळा कार्यक्रम, तुम्ही बघू शकता खालीपर्यंत दिसतंय ना, भाऊ दिसतोय तुमचा. जाऊया आता, चला सेमिनार अटेंड करू. भूक पण लागली, नंतर जेवण करू. चला बाय. फायनली आपल्याला सापडली आपल्या डॉक्टर रेड्डीज न्यूट्रिशनची. पुढे आतमध्ये ना. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रतिष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय वाजनाय गणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय वाजचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. मित्रांनो, जस्ट आता सेमिनार झाला. 3-3.5 तास सेमिनार चालू होता आणि आता जस्ट जेवायला आलोय. हे बघू शकता तुम्ही, स्विमिंग पूल आहे आणि इकडे असं जेवणाची सोय केली आता. तर चला 1 बाय 1 बघू. इकडे पूल वगैरे आहे. हे बघू शकता तुम्ही, पूल आणि इकडं असा व्ह्यू जेवणाचा. एकदम असं भारी वातावरण आहे ना, असं वाटतं डायरेक्ट पाण्यात जाऊन पोहत बसावा. आता अलाउड नाही वाटतंय, बघू सकाळी भेटलं तर. आता सध्या जेवण करून घेऊ. मस्त आहे सगळं नाही का, स्टार्टर वगैरे. चला करूया मित्रांनो जस्ट आता आपलं जेवण वगैरे झालं आणि एवढे नानाविध प्रकारचे जेवण होतं ते मला सांगता येणार नाही आता. ठीक आहे, आता लॉन्च मधून आपल्या रूम कडे चाललोय. ठीक आहे, त्यांना स्विमिंगचं वगैरे विचारलं होतं, पण ते स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे लागतो आणि मॉर्निंगला 6 AM ला ते ओपन होते. त्याच्यामुळे आज तिकडे जायला काय आपल्याला जमणार नाही. चला आता जाऊन रेस्ट करू. हे असं तुम्ही पुढे बघू शकता लॉन्च वगैरे. बाहेर वगैरे अलाउड नाहीये. इकडे गार्डनला कुठे इकडे जाऊ शकतो ना असं. चला जाऊया आता. जेवण झालंय भाऊ आता. आयो, आता बार पडी द्यायची परत. सकाळी 9ला उठायचं यार. 9 ते 4 आहे उद्या ते सेमिनार. अरे बाप, आता बसूनच कंटाळा आला एवढा. उद्या कसं बसणं होईल काय माहिती. खोल हो बाहेर, सिक्युरिटीला माहिती रे कसं करायचं. तू घुसला लगेच. चल नाही होते. रूम मध्ये एंट्री झाली आपली आता. चलो आराम करते अभी. दोस्त लोग बस हो अभी, बहुत हो गया. सगळे तशाच बॅगा पडल्यात फुल. डायरेक्ट हयो. आज माझ्या आयुष्यातला म्हटलं तरी खूप चांगला दिवस होता एकंदरीत. कारण पहिल्यांदा विमानामध्ये बसलो, पहिल्यांदा ताज हॉटेलमध्ये राहिलो कोणत्या तरी. कारण आपण मिडल क्लास मधले लोक आहे, कधी आपण एवढं कधी राहणार नाही का. बघ ते कोलॅबरेशन आलं आपल्या याचं, त्याचं नाव नाही घेत आता. दिसला असं पण तुम्हाला सगळं. नेसलेचा ब्रँड आहे तो, डॉक्टर रेड्डी यांचं. ते प्रोटीन पावडरचं न्यूट्रिशन, पेशंटचं न्यूट्रिशन वगैरे कसं फिलअप करायचं ते आमच्या हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी त्यांच्यातर्फे गेलो होतो. तर असा एक लकी योग आला. ठीक आहे, आणि आता जस्ट सगळं ते 3 तास त्यांचा सेमिनार चालला नाही का. म्हणजे क्वेश्चन आन्सर होता, Q&A होता, क्वेश्चन आन्सर करायचे. तर ठीक आहे, आपण पण आन्सर वगैरे दिले. आणि मग नंतर जेवणाचा कार्यक्रम होता. 9:30-10 वाजले जेवायला. जेवण करून आता जस्ट वरती आलो. तर हा एवढं सगळं झालं आज. चांगला एक्सपिरियन्स होता, खूप भारी वाटलं. काहीतरी नवीन घडते आयुष्यात नाही का, रोजचे रोज दररोज. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि हा महत्वाचं सांगायचं राहिलं, उद्या आपला 9 वाजता परत सेमिनार चालू होणार आहे. उद्या पण आपण इकडेच आहे हॉटेलमध्ये 9 ते 4 पर्यंत. आणि मग नंतर 4 नंतर आपली रात्री 9ला फ्लाईट आहे. फ्लाईटने आपण डायरेक्ट पुण्याला जाणार.
तर चला आता एन्जॉय करू त्याला, मस्त झोपू, कारण लय दमलो, अजून ब्लॉग एडिट करायचा आहे सगळा. 10:30 11 झालेत, तर 12 1 1:30 वाजतील. तर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.